त्यानंतर केवढा फास्ट फिरायला आहे बघा ह्यो. सगळ्यात शेवटला फॅन ह्यो. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मस्तपैकी उठले, अंघोळ बनवून रेडी झालं आहे. आज वार आहे शनिवार, जसं की तुम्हाला माहिती आहे. आपण जातो कुठं नरसिंहवाडीला. आता देवपूजा त्यांना आवरून घेऊया. आभाळ पडले बाहेर मस्तपैकी, कारण आभाळ असंच राहत नाही. देवपूजा आवरूपर्यंत कडक ऊन पडायला चालू होते. तर चला देवपूजा त्यांना आवरून घेऊया आणि नाश्ता त्यांना करून जाऊया वाडीला. त्यानंतर आल्यावर आपल्याला ड्रॉइंग पण काढायची आहे. आणि ड्रॉइंगचा विषय कसा झाला मित्रांनो, हे बघा, हे तुटली आहे, पट्टी तुटली आहे. तुम्हाला काल दाखवलेलं की नाही, पट्टी अशी तुटली आहे. ही मोळ आहेत की नाही, ही मोळ आहेत 3. ते ह्याच्यात आपल्याला मारा पाहिजे आणि बसते की नाही बघा पाहिजे. तर मित्रांनो, नाश्ता करून घेऊया, कांदा पोहे जाऊया आणि मग जाऊया. दाखवून तुम्हाला मी कसं काय त्याला कट करते ते. तर मित्रांनो, आता चाललोय वाडीला. आता आहे मी टाकोड्यात. तर चला आता निघलोय. वाजल्यात किती, बरोबर 9:15ला. 1 मिनटं कमी आहे. कितीला पोचते बघा तिथं. 9:15ला 1 मिनटं कमी आहे. सकाळचं वातावरण कसं झालं बघा. चला जाऊया फास्टमध्ये. फास्ट म्हणजे तेवढंच, जास्त फास्ट जाय नको, कारण की फास्ट जाणं पण रिस्की आहे. उगाच गडबडीत कुठं तर गेलं आणि काय तर केलं. आता देवाला चाललंय, फास्ट गेलं त्यात काय झालं ते आपल्या देवावर नाव येते. त्यापेक्षा 5 मिनटं उशीर झाला तर चालते. तर शिस्तीत जाऊया. चला तर जाऊया. तर मित्रांनो बघा, पोचले वाडीत. 9:08 झाल्यात. तर मित्रांनो बघा, शनिवार आणि सकाळची वेळ 9 वाजल्यात. नरसिंहवाडी मस्तपैकी स्वर्गाचा दरवाजा, म्हणजे स्वर्गाचा एक प्रकारे. श्री दत्त मस्त पावतात बघा नदीत लोक. मस्तपैकी हातपाय घेऊया, महाराजाचं दर्शन घेऊया. चला. तर मित्रांनो, आपलं दर्शन करून झाले. 9:15 वाजले आले. चला जाऊया, आपल्याला पण गडबड आहे. तर बघा, सकाळ सकाळी कसं दिसते. परवा दिवशी वादळ झालं, तिकड जोडलेलं बघा, एक लाकडानं बांधली ती. तर चला आता बघूया पुढच्या शनिवारी काय काय होते. श्री गुरुदेव दत्त. आता जेवण वगैरे झालं, तर ड्रॉइंग काढला होतो. तर ड्रॉइंग काढताना केवढा घाम आला बघा. भयानक म्हणजे भयानक असं घामाच्या धारा पडल्या सगळ्या उन्हाळ्यानं. आज सगळी उभे आले इथं वर. फॅन तर केवढा फास्ट फिरायला आहे बघा ह्यो. सगळ्यात शेवटला फॅन ह्यो. इथं बघा 5 नंबरवर फॅन आहे. आता तसं कसं तर करत ड्रॉइंग आपली झालेली आहे. मस्तपैकी 3D ड्रॉइंग काढलेली आहे आपण. तर चला मित्रांनो, ड्रॉइंग वगैरे झालेली आहे. तर ड्रॉइंगचा व्हिडिओ एडिट करूया आणि शेड्यूल करूया. ब्लॉग पण एडिट करायचा आपल्याला. तर मित्रांनो, घरला यायला वाजले 10. तर मस्तपैकी आता जेवण वगैरे झालेलं आहे. संध्याकाळचं आता जास्त जीव वाटत नाही, कारण की पोट भयानक गच होते. पहिला हे होतं, आता भयानक गच होते पोट. म्हणजे पोटात आपल्या अन्न तसंच राहते. एवढ्या वेळानं जेवायचं आणि परत झोपायचं. तर ते पोटात आपल्या ॲसिडिटी होत्या, पचत नाही, पोटात जळजळते, सगळं ॲसिडिटी होते. तर त्याला काय राहू दे, होत जाईल, त्याचा काय विषय नाही. तर दुपारी ड्रॉइंग काढलेली आपण आज संध्याकाळी 9ला अपलोड केली आहे. शॉर्ट व्हिडिओ 7:30ला अपलोड केला आहे. ब्लॉग पण आपला 7:30ला ऑलरेडी आला आहे. तर ते ब्लॉग जाऊन मित्रांनो बघा तुम्ही. आणि त्यात म्हणजे तुम्हाला आज घड्याळ दाखवलं नाही. हे बघा, इथं घड्याळ असते आपलं. घड्याळ तुम्हाला रोज दाखवते. तर त्याचं काय झालं आहे, सकाळी चार्जिंगचं हे सेल संपले आहे, लक्षात नाही आणायचं. तर आता सेल घालणार त्यात, उद्या तुम्हाला दिसणार घड्याळ. तर आता मस्तपैकी जेवून झाले. जराशी TV बघायची. काल काय आपली मॅच होती RCBची, आज काय नाही आहे. तर मस्तपैकी आता झोपायचं. तर मित्रांनो, तुम्हाला ब्लॉग आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.